नमस्कार। नागपूर महानगरपालिका दरवर्षी योग दिन आयोजित करते। ह्या वर्षाचं महत्त्व आहे हे योग दिनाचं प्रत्यक्ष काम जेव्हा चालू झालं त्याची दशकपूर्ती आहे। त्याशिवाय योग दिन या स्वप्नाच्या शब्दांची निर्मिती स्वर्ण महोत्सवी वर्ष आहे। 1974 मध्ये परमपूजनीय परमहंस परिव्राजकाचार्य योगमूर्ती सद्गुरु श्री जनार्दन स्वामी यांनी नागपूर महानगरपालिकेला योग दिन साजरा करायची एक विनंती केली होती। तो प्रत्यक्षात भारताचे सन्माननीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्यामुळे 21 जून 2015 पासून हा प्रारंभ झाला आणि नागपूर महानगरपालिकेने तेव्हापासून योगाभ्यासी मंडळाला जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाला या कार्यात मदत केली आहे। योगामुळे सगळे एकत्र येऊन अशी एक सुंदर राष्ट्र बांधणी जी होणार आहे एका विचारांची शुद्ध सात्विक विचारांची दरवर्षी 21 जून ला योग दिन साजरा करतो। योगाभ्यासी मंडळाला हा एक फार महत्त्वाचं आणि सहकार्य नागपूर महानगरपालिकेतर्फे मिळत आहे। त्याबद्दल नागपूर महानगरपालिकेचे आणि नागपूरच्या जनतेचे मनपूर्वक आभार। विश्व योग दिवस निमित्त संपूर्ण देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। यह 11वां विश्व योग दिवस अंतर्राष्ट्रीय स्तर पर मनाया जा रहा है। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी के प्रयासों से विश्व में योग को प्रचार और प्रसार देने की दृष्टि से यूएनओ ने इस दिवस को मनाने का निर्णय लिया है। नागपुर महानगर पालिका द्वारा इस यशवंत स्टेडियम में जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडल के तत्वावधान में इस आयोजन को किया जाता है। यहाँ पधारे सभी योगाभ्यासियों को मैं हार्दिक शुभकामनाएं देना चाहता हूँ। साथ ही साथ में नियमित योग वो करें, कारण हमारे यहाँ कहावत है कि करो योग रहो निरोग। नागपूर महानगरपालिकेच्या आणि सर्व संस्थांचे मी धन्यवाद देतो की गेल्या 10-11 वर्षापासून हे रोज नियमित हा कार्यक्रम या स्टेडियमवर होतोय। योगाभ्यासी मंडळाच्या यांनी आपण नेतृत्व हा कार्यक्रम आपण करतो। अनेक संस्थांना जोडण्याचा प्रयत्न माननीय त्यावेळेचे आमचे सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी सुनील अग्रवाल यांच्या माध्यमातून होत होता। आताही अनेक संस्था ज्या आहेत त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाचं मी महानगरपालिकेचा धन्यवाद देतो आणि नागरिकांना विनंती करतो की आजचा दिवस नाही तर आजच्या नंतर रोज हा योगासनाचा कार्यक्रम आपण आपापल्या ठिकाणी करावा आणि जसा जमेल तसा ज्या वेळेला जमेल त्या वेळेला पण तो करून आपण स्वस्थ निरोगी राहावं। आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विशेष इनिशिएटिव्हनी आपण देशभरात हा कार्यक्रम जगभरात हा कार्यक्रम आज होतो। मी या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। धन्यवाद। मेरा सौभाग्य है कि मैं आज योगा दिवस के रूप में यहाँ नागपुर के स्टेडियम में मौजूद हूँ और सभी को योगा दिवस की ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे तर सर्वांना शुभेच्छा। सर्वांना सकाळी उठून रोज सर्वांनी नियमित आपल्या शरीरासाठी 1 तास द्यावा व कमीत कमी दिवसातनं एकदा 1 तास योगासन वॉकिंग आसन रनिंग आसन हा करावा। त्यामुळे आपली पुढची पिढी ही सुदृढ व मजबूत राहील।